नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावर। गेले काही दिवस वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत। मात्र यामध्ये सर्वात मोठा खुलासा काय तर या वैष्णवीच्या सासू सासरा ननंद दीर यांच्या जाचाची पोलखोल, ते कसे अत्याचार करायचे याची पोलखोल ही या आधीच नोव्हेंबर 2024 मध्ये झाली होती। अगदी बरोबर, नोव्हेंबर मध्येच 2024 मध्येच या छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाचा चेहरा हा महिला आयोगाला सांगण्यात आला होता, पत्राद्वारे सांगण्यात आला होता। मयुरी म्हणजे या हगवणे कुटुंबाची मोठी सून, हिच्याबरोबर या आधीच हुंड्यासाठी छळ सुरू होता हे स्वतः मयुरीच्या आईने म्हणजेच लता जगताप यांनी महिला आयोगाला पत्र लिहून सांगितलं होतं। हे नोव्हेंबर 2024च्या 6 तारखेला महिला आयोगाला लिहिलेलं पत्र माध्यमांच्या हाती लागलेलं आहे। ते पत्र आता माझ्याकडे देखील आहे। या संपूर्ण पत्रात काय म्हटलंय हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। काही सेन्सिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या पत्रात आहेत, याची विवसने नोंद घ्यावी आणि या व्हिडिओला सुरू ठेवावा अशी विनंती आहे। माझं नाव ओमकार साळवे आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। आता माझ्याकडे जे पत्र आलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। 6/11/2024 मध्ये, नोव्हेंबर 2024 मध्ये हे पत्र लिहिलंय आणि हे पत्र महाराष्ट्र राज्य अध्यक्षा राज्य महिला आयोग यांना हे पत्र लिहिलेलं आहे, म्हणजेच रुपाली चाकणकरांना हे पत्र लिहिलं आहे। पत्रात विषय आहे की आमच्या मुलीस तिच्या सासूरवाडीतून होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण देण्याबाबत असा हा विषय आहे। संरक्षण द्या, अत्याचार होतोय असा विषय मांडलेला आहे। अर्जदार कोण आहे तर श्रीमती लता राजेंद्र जगताप या मयुरीच्या आई आहेत आणि मेघराज राजेंद्र जगताप हे मयुरीचे भाऊ आहेत। या दोघांनी हा अर्ज केलाय। त्यांनी पत्रात पुढे म्हटलंय की माझी मुलगी सौ मयुरी सुशील हगवणे हिचे 20 मे 2022 रोजी श्री सुशील राजेंद्र हगवणे राहायला भुकुम तालुका मुळशी यांच्याशी विवाह झाला। त्यानंतर लग्नाच्या काही कालावधी नंतरच तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉर्च्युनर पाहिजे व पैसे पाहिजे अशा मोठ्या गाड्यांच्या व रोख रकमेची मागणी करून तिला त्रास द्यायला सुरुवात केली, हे पत्रामध्ये नमूद आहे। म्हणजे सासरे आणि सासूने मयुरीकडे फॉर्च्युनर गाडी मागितली आणि एकूणच पैशासाठी, रोख रकमेसाठी त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे। आणि तिचे पती घरी नसताना या वारंवार घटना घडत होत्या असं देखील त्यांनी पत्रात म्हटलंय। नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि सासू लता हगवणे, दीर शशांक हगवणे व ननंद करिश्मा राजेंद्र हगवणे हे तिला मारहाण करून तिला धमकी द्यायचे। धमकी काय द्यायचे ते तुम्हाला मी सांगतो की तुला वडील नाहीयेत, तुझ्या अपंग भावास व आईस आम्ही मारून टाकू, आमच्याकडे बंदुका आहेत, काही वाकडं करू शकत नाही, माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, म्हणजे जे सासू आहे तिचे भाऊ जे आहे ते मोठे पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही असे ते सारखे सारखे धमकी द्यायचे। आणि पुढे असे देखील म्हणायचे की आम्हाला मोठा राजकीय पाठिंबा आहे आणि असं सगळं म्हणत ते मयुरीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करायचे। हे सगळं घडत होतं तरी देखील पत्रात ते काय म्हणतायत की तरी सुद्धा आम्ही घरगुती सामंजस्याने हे वाद मिटवत होतो। इतकं सगळं घडत होतं नोव्हेंबर मध्ये, तरी देखील ते सामंजस्यपणा दाखवत होते। त्यानंतर 18/2/2024 रोजी पुढे त्यांनी म्हटलंय की पोलीस स्टेशनमध्ये मुळशी येथे तक्रार आम्ही दाखल केली, परंतु त्यावेळी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर सासू व सासऱ्यांनी तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले। मयुरीला नवऱ्याने सोडलं पाहिजे असं तिथले सासू सासरे जे आहेत ते म्हणायला लागले। पतीचा त्यावेळेला नकार होता आणि तो नकार दिल्यानेच हा राग काही त्यांना सहन झाला नाही सासू आणि सासऱ्यांना, आणि त्यांनी एकूणच काय तर 6/11/2024 रोजी तिचे पती घरी नसताना हाणामारी तिला सुरू केली, तिचे कपडे फाडले। अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्ट जी आहे ती या पत्रामध्ये लिहिलेली आहे की तिचे कपडे फाडले, मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दीराने मुलीच्या अवघड जागी लात मारली। ही पत्रामध्ये गोष्ट जी आहे ती नमूद केलेली आहे तिच्या आईने, मयुरीच्या आईने हे पत्रात लिहिलेलं आहे। आणि तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये या भाषेत मुलीला शिवीगाळ केली। हे सर्व होत असताना मुलीने म्हणजेच मयुरीने मोबाईलमध्ये ही सगळी गोष्ट रेकॉर्डिंग केली आणि हे कळालं, दीरला कळालं की ही रेकॉर्डिंग करते,
तसंच शशांकने धीराने तिचा मोबाईल मयुरीच्या हातातून हिसकावून घेतला आणि पळ काढला। आणि हा पळ जसा काढला तसंच मयुरी देखील त्या धीराच्या पाठी पळाली आणि त्याच अवस्थेत पळाली ज्या अवस्थेत तिला मारहाण केलेलं आहे, तिचे कपडे पाडलेले आहेत, या अवस्थेत ती मोबाईल परत घेण्यासाठी तिकडे ती जाऊ लागली, त्या धीराच्या मागे पळू लागली। आणि ही घटना जी आहे ती सदर ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड देखील झाली आहे असं ते पत्रात म्हणताय। तिच्याकडे कोणालाही संपर्क करायला काहीच साधन नव्हतं। हतबल परिस्थितीमध्ये ती पोलिसात तक्रार दाखल देखील करू शकत नव्हती। त्याचाच फायदा घेऊन ही सगळी घटना घडलेली आणि तिला पोलिसांमध्ये तक्रार दाखल करता येत नव्हती कारण की तिच्या अंगावर कपडे नव्हते आणि तिला खूप मारहाण वगैरे झालेली, तिची हतबल परिस्थिती होती। आणि याचा फायदा घेऊन घरच्यांनी काय केलं, सासू सासऱ्यांनी काय केलं तर पोलीस स्टेशनमध्ये मयुरीच्याच विरोधात तक्रार दाखल केली। आणि इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या घडल्यात, ज्या अर्जात नमूद करता येणार नाहीये असं देखील पत्रात त्यांनी म्हटलंय। म्हणजे अशा घटना घडलेल्या आहेत मयुरी बरोबर की ते त्यांना या पत्रात देखील सांगता येत नाहीये। पुढे त्यांनी विनंती केली महिला आयोगाला की आमच्या अर्जाची तत्काळ दखल घ्यावी व आमच्या असहाय्य कुटुंबास कायद्याद्वारे संरक्षण देऊन आमच्या मुलीस न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे। आपली विश्वासू लता जगताप म्हणजे मयुरीच्या आईने हे अर्ज केलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं। आता या पत्रानंतर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलीस आणि राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत। या पत्रावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू देखील मांडली आहे। मयुरी हगवणे यांच्या पत्रावर राज्य महिला आयोगाने 24 तासांमध्ये कारवाई करत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते असे चाकणकर म्हणतायत। त्यांनी म्हटलंय की वैष्णवी हगवणे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांनी काही या राज्य महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार केली नव्हती, पण मयुरी हगवणेने त्याच घराची मोठी सून जी आहे त्यांच्या बंधूंनी म्हणजेच मेघराज जगताप यांनी 6 तारखेला नोव्हेंबरच्या 2024ला तक्रारीचा मेल केला होता। म्हणजे हे जे पत्र आहे जे मी तुम्हाला वाचून दाखवलं ते मयुरीच्या कुटुंबाकडून मेल करण्यात आलेलं हे चाकणकरांनी स्पष्ट केलंय। त्यानंतर 7 तारखेला महिला आयोगाने बावधान पोलीस ठाण्याला पत्र पाठवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले होते। त्याच दिवशी FIR दाखल झाली होती। तर दुसरीकडे मयुरी हगवणे यांची नणंद करिश्मा हगवणे यांनी देखील तक्रार दाखल केलेली। म्हणजेच जिथे मयुरीच्या आईने हे मेल केलेला तेव्हा जी तक्रार दाखल झाली त्याच बाजूला जी करिश्मा आहे नणंद आहे त्यांनी पण सेम तक्रार त्याच वेळेला दाखल केली। आणि ह्या दोन्ही तक्रार ज्या आहेत त्या एकाच वेळेला बावधान पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आलेल्या। दोन्ही महिलांनी एकमेकांविरोधात तक्रार केली, म्हणजे मयुरीने पण तक्रार केली आणि पुढे करिश्मा जे हगवणे कुटुंबातील आहे त्यांनी देखील यामध्ये तक्रार केलेली आहे। त्यामुळे हा कौटुंबिक वाद आहे। एकाच कुटुंबातील 2 क्रॉस कंप्लेंट आल्यामुळे त्यानुसार FIR दाखल झाल्या होत्या। मात्र मयुरी हगवणे यांनी 6 तारखेला पत्र पाठवले आणि 24 तासात आम्ही FIR दाखल करण्यात सांगितलं होतं असं महिला आयोगाने कारवाई करताना म्हणजे ही कारवाई केली गेली आहे असं रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या वतीने स्पष्ट केले। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला। धन्यवाद।